one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। हॅलो हा बोल. हा आलो, ऑफिसला आलोय. हो ग, आज बोलतो बॉसशी प्रमोशन बद्दल. नक्की देणार प्रमोशन ती मला. मी सॉलिड आयडिया केली आहे. नाक्यावर आपला बंगाली बाबा आहे ना, हा त्यांनी मला अंगारा दिलाय. तो अंगारा कपाळाला लावला, 5व्या सेकंदाला प्रमोशन मिळणार. पॉवरफुल आहे. हो हो, चल 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 ठेवतो. हाय ना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. लुकिंग गॉर्जियस. थँक्यू थँक्स. आले बॉस आले. हो आले, तुमचीच वाट बघतोय ना, लवकर जा आता. ओ माय गॉड, 2 वाक्यात एनर्जी लावली आहे तेवढं. या बाळ आहे, या बाळ आहे. आई बोला, बोला. हाउ आर यू? है किधर तुम यार? तुमच्या नाक्यावरचा पानवाला आहे मी. कोण आहे मी? तुमची बॉस आहे ना. असं नाही. आणि हे काय, हे केदार वगैरे? बरेच दिवस गाठभेट नव्हती म्हणून म्हटलं कैसा आहे असं विचारलं जरा. कसं आहे ना, ऑफिस इथंच आहे. तुम्ही आला नाहीत गाठभेट घ्यायला. Yes, yes. 30 डिसेंबरला जे गेला ते आज होत. आणि 1 मिनिट, तुम्हाला काही ऑफिसमध्ये प्रोटोकॉल वगैरे माहिती आहे? चिडायचं नाहीये. तुम्हाला काही असे ऑफिसमधले प्रोटोकॉल्स, मॅनर्स वगैरे काय माहिती आहे? आय नो मग प्लीज जरा माझी परमिशन घ्या आणि मग आत या. प्लीज परत परत जाऊ. या या प्लीज गो. No problem. या या या. टक टक टक. मे आय लव्ह यू मॅम. मे आय असं हो मॅम. मे आय आत घुसून काय म्हणतात हे? एकदा 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 सांगा. मी कमी नसं म्हणतात. असं ठरलंय का सध्या? वर्षोनवर्ष असंच म्हणतात त्याला. येस येस येस. या या प्लीज या. हो थँक्यू मॅम. या, गुड या. मॉर्निंग मॅम. या गुड मॉर्निंग. या. बसा. चौगुले, या वर्षी ना मी संकल्प केलाय, ओके? अजिबात चिडायचं नाही. येस मॅम. तर प्लीज मला कोऑपरेट करा, ओके? हो येस शुअर मॅम. हा थँक्यू. ओके, कसं आहे चौगुले, हे घर आहे ना आपलं. सी, ऑफिस हे आपलं घर आहे. Oh, really? तुम्ही ऑफिसमध्ये घर समजून काम करा. त्यानी काय होईल माहितीये का, आपलं हे काय आहे? हे काय आहे? मी माझ्या घरी असत बसतो. तुम्ही म्हणालात ना घर समजा म्हणून मी बसलो मॅम. त्या अर्थी नाही म्हणायचंय मला चौगुले. संकल्प. चौगुले, 30 डिसेंबरला तुम्ही जे गायब झालात ते तुम्ही आज 7 जानेवारीला उगवताय. बरं आहे का हे? सांगा मला, कुठे होतात तुम्ही? आम्हाला खूप काळजी लागून राहिली माहितीये का. मी इतका वेड्यासारखा तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोन लागत नव्हता. मला खूप काळजी वाटत होती तुमची. सी, आपण चांगली माणसं आहोत ना, राईट? आपण चांगली माणसं आहोत. आपण चांगल्या माणसाने असं वागायचं असतं का? टेल मी दॅट. आपण असं वागावं का? जानू त्याचं काय माहितीये का? काय हे? तुम्ही एवढं प्रेमाने बोललात, मला वाटलं पटलात. म्हणजे माझं म्हणणं पटतंय तुम्हाला असं म्हणतो. हे बघा, मी उगाच रागवायचं नाही म्हणून तुमच्याशी असं शांतपणे आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते, कळलं? बसा. काय माहितीये का, मी 31 डिसेंबरला महाबळेश्वरला आमची पार्टी होती. मी गेलो होतो महाबळेश्वरला. महाबळेश्वर तसं म्हणजे वर आहे म्हणून का काय हे कारण आहे मला माहीत नाही की काय बाबा, म्हणजे चंद्र सूर्य असे अचानक गरकन फिरले का काय, म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम झाला त्यावेळेला महाबळेश्वरमध्ये. म्हणजे मला हे कळत नाही आहे की माझ्या बाबतीत हे का घडलं. म्हणजे इमानदारीच सांगतो मी मॅडम, दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा हा प्रसंग येऊ नये मॅडम. काय झालं? काय झालं? मला खरंच कळलं नाही हे मॅडम. मी तिकडे म्हणजे तिकडे काय एक्झॅक्टली झालं महाबळेश्वरला कळलं नाही. पण 1 जानेवारी हा दिवस गायब झाला माझ्या आयुष्यातून. 2 जानेवारी मला डायरेक्ट दिसला. मला दिसलंच नाही मॅडम. हा जेन्युइन प्रॉब्लेम महाबळेश्वरमध्ये झाला मॅडम त्या दिवशी. मी काही भूगोलाचा मला काही माहीत नाहीये. मी आपल्या अकाउंट्समध्ये आहे कामाला. मला काही कळे ना याचा काय अर्थ आहे. याचा अर्थ हा आहे चौघुले की तुम्ही 31 डिसेंबरला इतकी दारू प्यायलात की 2 जानेवारीला डायरेक्ट तुम्ही उठलात. त्यामुळे काय झालं, 1 जानेवारी तुमच्या आयुष्यातून गायब झाला, कळलं का? माय गॉड, हे असं झालं. या.
35 तास जवळजवळ मी झोपलो होतो. व्हॉट अ कॅपॅसिटी मॅम. म्हणजे बघा किती दारू ढोसलात तुम्ही युजलेस. सॉरी मला लक्षात नाही आलं माझ्या. एनिवे बरं ओके कम टू द पॉइंट. Yeah, yeah. 2 जानेवारीला तुम्हाला जाग आली ओके. त्यानंतर तुम्ही ऑफिसला का नाही आलात? मॅडम काका हरवले माझे. काका हरवले हे काही कारण आहे? खरंच सांगतो मी माझे काका हरवले मॅडम. मी कसा महाबळेश्वरला गेलो होतो 31 डिसेंबरला, तसे काका माझे माळशेजच्या घाटात गेले होते आणि ते हरवले. म्हणजे मी 2 तारखेला उठलो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी घरी गेलो. घरी उदास वातावरण होतं. मला वाटलं ह्यांच्याही आयुष्यातून एक जानेवारी गेला म्हणजे ते उदासच सगळे. तर तसं नव्हतं. काकू म्हणाली की काका हरवले. मी म्हटलं अरे असे कसे हरवले यार, थांबा मी शोधायला जातो. तर काकू म्हणाले नको जाऊस, त्यांनी चूक केली तू करू नकोस. आता ऊन पण बाहेर पडले, नको जाऊस. आता काय करायचं ह्याच्या पुढे म्हणून मग काकू म्हणाल काय करायचं. काकू म्हणाले मग मी जाते शोधायला काकांना. मी तिला हे नाही म्हटलं जाऊ नकोस. का? रिपिटेशन झालं असतं ना. मगाशी तिने मला सांगितलं जाऊ नको, मी आता सांगणार तर रिपिटेशन, एकाच गोष्टीत 2-2 रिपिटेशन बोर होतो मग समोरचा. मी त्यांना सांगितलं तू जा. ते म्हणे ठीक आहे मी जाते. काकू निघाली आणि काका घरी आलो. दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा प्रसंग येऊ नये. काका घरी आले. काका घरी आल्यावर म्हणाले नंदिनी कुठेस. त्यांना वाईट वाटू नये म्हणून आले आले असं मी आवाज काढला. पण ते म्हणाले तूच काढतोस आवाज, माझ्यासमोर काय मिमिक्री करतो काकूची. ते समोर आले. मग मी त्यांना म्हणालो की काकू गेली तू मला शोधायला. काकू गेली इथपर्यंत ओके आहे. आणि मग काकू ती कायमची गेली. काकू कायमची? गेला ना नाही म्हणजे काकू गेली शोधायला तर काका सुद्धा निघाले, त्यांचं प्रेम आहे. तर मी म्हटलं तुम्ही जा, तुम्ही जाऊ नका. यातलं काय पटतंय. मी त्यांना म्हटलं तुम्ही जाऊ नका. हे रिपिटेशन झालं ना परत. ते काकूचं होतं ना. आता काका नवीन कॅरेक्टर आहे ना, त्यामुळे त्याचं रिपिटेशन चालणार. तर मी म्हटलं काका तुम्ही जा. तर काका गेले आणि दोघेही हरवले. हो काका हरवले, मी पण हरवलो. पण तुम्ही तर घरात होतात ना. मी विचारात हरवलो ना. कुठे हरवले असतील बाबा. मी विचारात हरवलो. मी म्हटलं मी आत्ता गेलो आणि मीच हरवलो तर मग मला शोधायला मीच कसा येणार, हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणून मग शेवटी मी हरवू नये म्हणून मग मी ऑफिसला आलो. आता हे सगळा क्रम तुम्हाला दिलेला आहे. तर 31 ते 7 पर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने लावून घ्या. तुम्ही किती फालतू बडबड करता. जेन्युअनली माझं नाही तुमच्याशी तुम्हाला कसं टॅकल करायचं. सलूनवाला पण हेच म्हणतो कसं टॅकल करायचं मला. तुम्ही संकल्प तुमचा कंट्रोल. जा तुम्ही कामाला लागा. Shut up! आउट. कामाला लागा तुम्ही, कामाला लागा. जा कामाला लागा. ओके मग जा कामाला लागा. हॅलो. महत्वाचं काम होतं ॲक्च्युली मला माझ्याकडे. काय काम होतं तुमचं? अंगारा लावायचा होता. अंगारा? हा अंगारा लावायचा होता तुमच्या भंगाराला. तुमच्या अंगाला कपाळाला अंगारा एक लावायचा. मिनिट, मी असे फालतू अंगारे वगैरे काही लावत नाही, मला आवडत नाही. मॅडम काय बोलताय तुम्ही. दर गुरुवारी तुम्ही अंगारा लावून येता, मी हे बघितलेलं बघा, आहे. दर गुरुवारी मी माझ्या परमपूज्य सावरे बाबांचा अंगारा लावते. त्या व्यतिरिक्त मी कोणाचाही अंगारा माझ्या कपाळाला लावत नाही. इज ओ दॅट क्लिअर? माय गॉड सावरे बाबा, व्हॉट अ कोकणासेन. व्हॉट अ कोंडाजीचा चिवडा. काय काय असतं ते आपण म्हणतो ना एकदम. अरे बापरे, व्हॉट अ कोइन्सिडन्स. व्हॉट अ कोइन्सिडन्स. मी आत्ता येताना चावरे बाबांच्या मठात जाऊन आलो. ऍक्च्युली अंगारा लावायचा होता. प्लीज एकदा द्या. 2 मिनिटात लावतो मग मोकळा होतो. त्याचं काय हे मला नाही. नाही लावायचंय अंगारा, तुम्हाला कळत मला नाहीये ऐका का? प्लीज, देतो 2 मिनिटात मला बघा. नाही लावायचंय अंगारा. लावू तुम्ही दे. निघा, मला नाही तुमचं काय लावायचं नुकसान आहे पण मला सांगा ना. तुम्ही 4 सेकंदात अंगारा लावतो ना हा मी. बरं ठीक आहे, लावा लावा अंगारा लावा. 4 सेकंदात प्रमोशन मिळेल. 4 सेकंद. अरे लावा लवकर लावा. आज से तू मेरी पत्नी है. सॉरी नॉनसेन्स. सॉरी ते हे काय चाललंय? चुकून ते फन एलिमेंट ऍड करायचं म्हणून. सॉरी. आता मी इमानदारीत लावतो अंगारा. एक मिनिट, मला काही अंगारा वगैरे लावायचं नाही. इनफ बस. प्लीज नाही लावतो. लावायचंय मला. अंगारा नाही लावायचं. नाही लावायचं. जा तुम्ही.
तुमच्यामुळे ना माझा संकल्प मोडतो खरंच. यू आर जस्ट क्रेझी. काय संकल्पाचं काय एवढं. यावर्षी मी संकल्प केलेला आहे मला हे प्रमोशन पाहिजे आणि मी ते घेणारच. प्रमोशन म्हणजे काय अंडी आहे दुकानात जाऊन विकत घ्यायला? हसू नका. काय काम केलं तुम्ही ऑफिससाठी? हा, काय काम केलंय? 100 रुपयाचा फायदा होईल एवढं तरी काम केलं का तुम्ही? गेले 2 महिने मी तुमच्या मागे लागले आहे. सॉरी, मी त्या नजरेने तुझ्याकडे कधीच नाही बघितलं. मागे लागले म्हणजे लग्न कर म्हणून मागे नाही लागलेली मी. नॉनसेन्स. प्लीज तुम्ही तुमच्या कामाला लागा. जा ती वेट क्लाउडची फाईल आणायची, ती आणा. जा, गो. ठीक आहे, मग मी वेट क्लाउडची फाईल आणतो. हा, जा आण. ओके मॅम, हॅव अ नाईस डे. मला प्रमोशन हवंय. काय म्हणाला दत्त? नाही, वेट क्लाउडची फाईल आणतो, मग आपण काम सुरू करूया हे म्हणालो मी. तुम्ही प्रमोशन हवंय असं काहीतरी म्हणालात, राईट? ऍक्च्युली हे तुमच्या मनात आहे मॅडम, बघितलं? तेच मला म्हणायचंय. तुमच्या चेहऱ्यावर मला आल्यापासून दिसतंय तुम्हाला द्यायचंय मला प्रमोशन. देऊन टाका, मोकळे व्हा. अहो, ऑफिसच्या पार्किंग मध्ये सुद्धा उभं राहायची लायकी नाही तुमची, आणि तुम्ही कसले प्रमोशन मागताय? हा, काय प्रमोशन मागताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? ठीक आहे, म्हणजे मग आता कन्फर्म प्रमोशनचं समजू मी? नक्की मिळणार नाही. ठीक आहे, या. ओके. ओ माय गॉड. चावरे बाबा, कसं करू या माणसाचं मला काही कळतच नाही. शूज जरा इथे नीट करून जातो. हा, कन्या, मी चावरे बाबा बोलतोय. अरे दुसरा बूट. तुझ्या समोर जो बसला आहे त्याला पटकन प्रमोशन देऊन टाक. ह्यातच तुझं भलं आहे. हो हो, हे मी म्हणतोय, बावरे चाचा. सॉरी, डेली बदली. चावरे बाबा. कन्या, ये हम बोल रहे हैं. कन्या. असा चुरळेल ना तुला झुरळा. काय हे? काय आहे? किती बालिशपण आहे हा, माहितीये का? तुला स्वतःची किळस येत नाही का रे असं वागताना? आ? बाहेर ये, बाहेर ये. चला, निघा, कामाला लागा. नॉनसेन्स. प्रमोशन म्हणजे काय लकी ड्रॉ आहे असाच मिळायला? त्यासाठी कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. केले तुम्ही? पण ह्याला काय अर्थ आहे? नॉनसेन्स. 7 वर्ष या कंपनीमध्ये आहात, काय रेप्युटेशन आहे तुमचं? धीर दमडीची मेहनत कधी केलेली नाही, शानपणा करायचा नाही. मिळणार प्रमोशन. बस. खूप बोललीस. बोललीस? मी 3 म्हणतो, त्याच्यात मला प्रमोशन मिळालं पाहिजे, नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. 1, 2, 4. अजून चान्स आहे, मी म्हणालेलो नाहीये 3. 5. अजूनही संधी आहे, गोल्डन चान्स आहे. 3. रूल तसा नाही, मी म्हटलं तर रूल नाही चेंज करायचे. 9. आता मी 3 म्हणायच्या आत जर केबिनच्या बाहेर गेला नाहीस ना, तर तू कंपनीच्या आत राहणार नाहीस. रिअली? डायरेक्ट बाहेर जायचं. 1. 2. तर मी आठाबाई अंडरवर्ल्डचा यक्का, कळलं तुला? आणि ही माझी बहीण बेबी. काय मंडळी? आज तिचा प्रथम मर्डर सोहळा. आज ती अंडरवर्ल्ड मध्ये इन होणार आहे. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे काय? तिची जाम इच्छा होती की पहिला मर्डर जो आहे ना तो सेलिब्रिटीचाच करायचा. तर मी त्या सेलिब्रिटीला बोलवलाय. अरे घेऊन आला त्याला.
ए चला आणि बाहेरला कडी लावा. ओके ओके. मला जाऊ दे ना घरी. हा कोण आहे रे? हा? पेन्सिलची अशी छालट काढलेला टकलू हा सेलिब्रिटी आहे? खरंच मी सेलिब्रिटी आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात मी काम करतो. अच्छा अच्छा, म्हणजे तो सुपरस्टार बने काम करतो तो शो. खायला म्हणजे एवढी वर्ष मी बागेत दुर्वा उपटल्या. म्हणजे काही नाही मला जाऊ दे. मी जातो. काय जाऊ द्या मग इथे आलास कशाला? ऍक्च्युली महाराष्ट्राच्या हास्य जत्रापेक्षा 700 रुपये जास्त देत होते इकडे. म्हणजे माझा टोटल पर डे 2100 रुपये झाला असता. 2100 रुपये वर TDS सुद्धा डिडक्ट होणार नाही. या आनंदात मी इकडे आलो आणि हे काहीतरी भयानकच दिसते. कोण आहात तुम्ही? कोण आहात? तू मला ओळखलं नाही? नाही ओळखलं मी तुम्हाला. तू मला ओळखलं नाही? शब्दांवरचा जोर जरी चेंज केला तरी नाही ओळखलं हो मी तुम्हाला. बेबी काय त्याच्यात? मी कोण आहे ते सांग. हा सांगते ना, मी सांगते. तू याला ओळखलं नाही? आई शपथ नाही ओळखला मी याला. आधी एक डास चावला म्हणून मोहल्ल्यातल्या सगळ्या डास आडनावाच्या लोकांना गोला करून जाम फटकावला होता तो अट्ट्या भाई. वाटता याका बिल्डरने 20 रुपये खंडानी कमी दिली होती तेव्हा 10व्या मजल्यावरून त्याला दोनदा खाली फेकणारा आमचा अट्ट्या भाई. अरे ज्याला चिंदेगिरी बिलकुल आवडत नाही असा हा अट्ट्या भाई. दादा तुझी चिंदेगिरी जास्त होते. आणि या टाकू मी बोललो वाचलं यांच्याबद्दल पेपरात. खरंच मी तुम्हाला पाय पडू का तुमच्या? ऐका ना, माझ्याकडे काही नाही हो. प्रॉपर्टी सुद्धा नाही हो. साधी एक लॅपटॉप आहे, त्याच्यावर मी स्किट लिहितो. तो सुद्धा सध्या बंद आहे हो. म्हणून मी असा उघडा ठेवतो आणि लोक बघतील म्हणून आतमध्ये पेनाने असं लिहित असतो. आई शपथ सांगतो. माझ्या घरच्याने फोन करून खंडणी मागितलं तरी ते खंडणी देणार नाहीत. तुम्हाला सांगतो, माझी बायको तर फोन उचलत सुद्धा नाही. कारण इन्कमिंग फ्री झालं ह्याच्यावर अजून तिचा विश्वासच बसलेला नाही हो. अजून ती 16 रुपये इन्कमिंग या जमान्यातच आहे हो. प्लीज मला रडू नको. काय चिंदेगिरी चालली आहे? दादा माझ्याबद्दल सांग ना. ऐका ना, मी काही केलेलं नाही. मला सोडा, मी काही केलेलं नाही हो. ही माझी बहीण. यात मी काही केलेलं नाही. तुमच्या आईला ओळखत पण नाही हो मी. तसा नाही काय. ही माझी बहीण आहे आणि हिचा ना आज मोठा दिवस आहे. ही काय वेगळा सूर्य घेऊन फिरते का? अरे तसा नाही रे. आज ही कशी आज अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री मारलाय ना, मग आज तिचा ना पहिला मर्डर आहे. ह्या पहिला मर्डर करणार आहे? मग मला कशाला बोलवलं इथे? म्हणजे ती मर्डर करत असताना मी बाजूला स्किट करायचंय का? तू काय ऍक्च्युली त्याचं थोडं कन्फ्युजन झालेलं आहे. मी कन्फ्यूज नाहीये. दादा मला माहिती आहे तू कन्फ्युज नाहीये ते. नाहीये. याला सांग मी कन्फ्यूज नाहीये. मी सांगते दादा तू चिडू नका. आज एक टाकू तू यादा झाला काय? दादा समोर काय पण बोल पण कन्फ्युज शब्द बोलू नको कल्ला. दादा चिल्लाय रे तू. एकदम आराम आता. शांत. हा व्हेरी गुड. बेबी हा तू तयार आहेस? हा दादा पाया पडते. अरे दुसरा राहिला. अरे दोनच आहेत. अरे शूटची लेस बनते ना मी. आता बोल. मोठी झालीस तू. अरे बापरे. आज खांद्याच्या दादा लावून तू खांदा लावलास. तू चुकलाय. तू वाक्यालाच खांदा दिलाय. वा. असं वाक्य नाही आहे ते. मग कसं वाक्य आहे ते?
आज तू दादाच्या खांद्याला खांदा लावून मर्डर करणार आहे असं वाक्य आहे ते. तेच! Yes! आता मी त्याच्यात. आज हा सोहळा बघायला आई दादा पाहिजे होते. ओ दादा आई दादाला आज मी खूप मिस करते. आई! दादा बघ आपली एवढीशी पोर किती मोठी झाले आणि किती टकली पण झाले. तू तयार आहेस? हो दादा तू तयार आहेस? हो दादा यस आता काय हे घे कर मर्डर. आता का कांदा फोडी खेळणारच सरळ बोला. ए, श्श्श. याच्याने तू त्याचा नाकपूस आणि ह्याच्याने मी ना पाठ खात होतो. चालेल त्याच्याने मर्डर कर. दादा, sorry. हे घे आपल्या पूर्वजांचं आहे. आपल्या पूर्वजांनी ह्याच्याशी अनेक मर्डरी केल्या. आज तू कर. तुमचा काहीतरी गैरसमज झाला यार, कन्फ्युजन झालंय काहीतरी. कन्फ्यूज नाहीये मी कन्फ्यूज नाहीये. आजी, दादा चिडू नका मला फक्त कन्फ्युजन वाटलं म्हणून मी परत कन्फ्यूज केलास. आता याला सोडणार नाही. बरं झालं तुम्ही आलात ते. अरे यार समीर चौगुले सेलिब्रिटी यार, मारतात तेरकळ बघा ना यार प्लीज. अरे पाशा टरक्या काका पाया पडतो हा. हे काका आहे तुमचा? हो रे हो माझा काका आहे. बरं झाला त्याच्या वेळेवर आला तू. नाही म्हणजे असं विधी जस्ट स्टार्टच केलेलं ह्याला मी असं बक्षवणारच होते. काय तेवढ्यात तू करणार होती तू? बक्षवणार होते. बॉक्सवणार होती. हा. अरे त्याच्या आधी आपला रितावाप्रमाणे रीतिरिवाज असा शब्द बाहेर उभा राहे. अरे रीतिरिवाजाप्रमाणे ज्याचा बळी द्यायचा आहे त्याच्या आपल्याला छातीवर असा तो घोडा कोरावा लागतो ना सूर्याने. अरे हे, कुठले रीतिरिवाज आहेत? छातीवर घोडा कोरायचा आहे? नाही मी नाही देणार माझी छाती. अरे टाकू घोडा म्हणजे ते आपला पिस्तूल गन रे गन गावठी कट्टा. अरे नको यार माझ्या छातीवर. अरे, चाल इकडे दे. छाती दे इकडे. काय दे? छाती दे. काय 5 रुपये उधार मागतो काय? छाती द्या कसं काय म्हणतो? चल. हे नाही हे, हे, मला छातीवर अरे काका काय अरे त्या छातीवर जागाच नाही घोडा काढायला. अरे यांनी सगळे स्वल्प मिळून काढून ठेवले. अरे स्वल्प विराम नाही, केस आहे छातीवरचा. छातीवर स्वल्प विराम कोणी काढतं काय? नाही जाणार माझी छाती नाही जाणार. आता याला घोड्यांनी गोळ्या घालते. एक मिनिट तुम्ही आरामात करा. मी आपला बाहेर आहे करून घ्या. कट्ट्या. ऐका ना तुम्ही असं ए, थांबा ऐका ना. अब्रप्टली कसे जाता मध्येच? ह्याच्यापेक्षा जास्त पाठांतर परवडत नाही. दुसऱ्यांच्या स्किट मध्ये तर अजिबात नाही. तू पैसे देणार आहे? तुझ्या स्किट मध्ये दिले मला. अटॅक करून घेते चल. ए, चाचा ए चले. आता काय जास्त टाइमपास करू नको. डायरेक्ट डोक्यावर घोडा लाव आणि डायरेक्ट गोळ्या घाल. नाही रे दादा मजा नाही येत असं डायरेक्ट गोळ्या घालायला. काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मजा नाही येत. मी एक काम कर बांबू घे आणि डायरेक्ट डोक्यात टाक. डायरेक्ट गेम खलास. काय नाही रे बोलताय? दादा असं ना मर्डर रंगला पाहिजे रे दादा. अरे मर्डर काय एकांकी काय रंगला पाहिजे म्हणायला? एक काम कर डोक्यात दगड घाल. नाका रे दगडाच्या डोक्यावर दगड कसा घालणार ना. एक काम कर ये दादा मला एक आयडिया सुचली आहे. माझ्या हातातली गाणं आहे ना याच्या हातात देऊन माझ्या हातात कायच नाही. बघ बघ कसं मर्डर रंगत ते काय. चांगली जा. दे इकडे, इकडे दे. घे. ए हे घे चल पकड. ए, चल प्लीज यार. गन फेकून मारे ना. ए, आणि गोळे का पाण्याबरोबर घेशील? हा? चाल गोळ्या घाल. गोळ्या काढायला लागतील ना. अरे गोळ्या कशाला काढतो? अरे डायरेक्ट असा ताणव ना. एक तर तुमची भाषा वर ही सिच्युएशन माझ्या कन्फ्युज झालो यार. मी खरं सांगतो यार. मी कन्फ्यूज नाहीये. आणि आता इथे जर कोण कन्फ्यूज बोलला तर मी स्वतः आठ्या भाई
डोक्यात गोळ्या घालीन. हा माझा शब्द आहे, समजलं? चाल गोळ्या घाल. हा दादा बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे ते. माझ्या खूप इच्छा आहेत मनात, मला कळत नाही काय करायचं. विचारांचं काऊर माजलंय माझ्यावर. मला गोंधळ झाला हो मनात, काय सांगू तुम्हाला. माझं किती हे झालंय ते काय ते गोंधळला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तो? काय कन्फ्यूज बोलला. हा बोलला. हा कन्फ्यूज बोलला. आता तुम्ही काय म्हणाला होतात? इकडे कन्फ्यूज जो म्हणेल त्याला तुम्ही गोळ्या घालणार, तुम्ही स्वतःला गोळ्या घालणार म्हणजे? आजी टाकू यादा झाला काय दादा स्वतःला कशाच्या गोळ्या घालून नाही दे. नाही, पण शब्द आहे ना, आठ्याबाईचा शब्द आहे म्हणजे घालायला पाहिजे आता गोळ्या. नाही नाही टाकू तू चुकीचं अरे, बोलतो. सही आहे. हा आठ्याबाईचा शब्द आहे. मी कन्फ्यूज बोललो आजी म्हणजे मी मला गोळ्या घालणार. नाही दादा नाही तू त्याचं नको ऐकू. मी मला गोळ्या अरे घालणार. दादा नको. अरे दादा दादा काय केलं रे ये. मी मला गोळ्या का मारल्या? कारण तू कन्फ्यूज शब्द बोलला. हे सगळं कन्फ्युजिंग आहे यार. आहे ते.